आपलं बोलणं कधी दुर्लक्ष केलं जाणारं तर कधी एकदम प्रभावी कसं काय ठरतं? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की आपल्या बोलण्याला असं कसं बनवायचं की लोक ते ऐकण्यासाठी उत्सुक असतील. अनेकदा असं होतं ना की आपण काहीतरी महत्त्वाचं सांगत असतो पण समोरच्याचं लक्षच नसतं. ज्युलियन ट्रेजर यांच्या मते ही एक खूप सामान्य पण मोठी समस्या आहे. चला यामागे काय कारणं आहेत ते समजून घेऊया. तर मग आता आपण अशा काही सवयी आणि सोप्या टेक्निक्सबद्दल बोलूया ज्या वापरून आपलं बोलणं अधिक स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक बनवता येईल. ओके, तर काय करायला हवं हे शिकण्याआधी काय करणं टाळायला हवं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग आधी ह्याच मुद्द्यावर लक्ष देऊया. ज्युलियन ट्रेजर म्हणतात की या 7 सवयींमुळे लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे बघा, गॉसिप, दुसऱ्यांबद्दल पटकन मत बनवणं, सतत नकारात्मक बोलणं किंवा तक्रार करणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या बोलण्यातले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. अच्छा, तर मग जर ह्या सवयी चुकीच्या आहेत तर मग चांगल्या आणि प्रभावी बोलण्याचा पाया नक्की आहे तरी काय? चला पाहूया. यासाठी ज्युलियन ट्रेजर हेल नावाचं एक सुंदर फ्रेमवर्क सांगतात. एच म्हणजे ऑनेस्टी, म्हणजे प्रामाणिकपणा. ए म्हणजे ऑथेंटिसिटी, म्हणजे जसे आहात तसे राहा. आय म्हणजे इंटेग्रिटी, जे बोलता ते करून दाखवणं. आणि एल म्हणजे लव्ह, लोकांबद्दल मनात चांगली भावना ठेवणं. हे 4 स्तंभ आपल्या बोलण्याला एक वेगळीच ताकद देतात. ठीक आहे, तर पाया पक्का झाला. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. म्हणजे आपण शब्द कसे सादर करतो यावर त्यांचा प्रभाव कसा बदलतो ते पाहूया. विन गियांग यांच्या मते बोलताना योग्य ठिकाणी थांबणं किंवा पॉज घेणं हे खूप शक्तिशाली साधन आहे. या छोट्याशा विरामामुळे बोलणारा अधिक आत्मविश्वासी वाटतो आणि ऐकणाऱ्याच्या मेंदूला आपण काय म्हणतोय ते समजायला वेळ मिळतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही स्लाइडच बघा. एका बाजूला सगळा मजकूर एकत्र आहे जो वाचायला आणि समजायला किती कठीण आहे, आणि दुसऱ्या बाजूला योग्य जागा सोडून लिहिलेला मजकूर किती सहज समजतोय. आपल्या बोलण्याचंही अगदी असंच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याचा वेग. तो कमी जास्त करायला हवा. जेव्हा एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडायचा असेल तेव्हा थोडंसं हळू बोला. हे अगदी एखाद्या वर्बल हायलायटरसारखं काम करतं आणि ऐकणाऱ्याचं लक्ष आपोआप तकडे खेचलं जातं. इथे बघा, मला वाटतं की आपण कदाचित असं गोलगोल बोलण्याऐवजी याचा थेट परिणाम होईल असं स्पष्ट आणि ठामपणे बोलल्यामुळे किती फरक पडतो. बोलण्यात एक आत्मविश्वास येतो. आता आपण बोलण्याच्या काही शारीरिक पैलूंवर लक्ष देऊया, कारण आपला आवाज हा एका वाद्यासारखा आहे ज्याची योग्य काळजी घेणं आणि त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. विनग्यान एक अगदी सोपा व्होकल वॉर्मअप सांगतात, लिप ट्रिल्स. महत्त्वाचं काही बोलण्यापूर्वी असं केल्याने आवाजाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आपला आवाज अधिक स्पष्ट आणि दमदार ऐकू येतो. ही एक आश्चर्यकारक पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तोंडाने श्वास घेण्याऐवजी नाकाने श्वास घेतल्याने फक्त आपला आवाजच चांगला राहत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यामुळे व्होकल कॉर्ड्स कोरडे पडत नाहीत आणि शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. योग्य आवाजात बोलणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ ओरडणं नाही, तर आपल्या बोलण्यातून एक ऊर्जा आणि विश्वास लोकांपर्यंत पोहोचवणं. चला आता आपण शारीरिक सवयींकडून मानसिक सवयींकडे वळूया. कारण शेवटी जर विचार स्पष्ट असतील तरच बोलणं स्पष्ट होतं. हा सर्वात सोपा पण सगळ्यात शक्तिशाली नियम आहे. एका वेळी फक्त एकाच विचारावर बोला. तो विचार पूर्ण झाल्यावर क्षणभर थांबा आणि मग पुढच्या मुद्द्याकडे वळा. यामुळे ऐकणाऱ्याचा अजिबात गोंधळ उडत नाही. कधीकधी आपल्याला अचानक काहीतरी बोलायला सांगितलं जातं, तेव्हा हे फ्रेमवर्क्स खूप कामाला येतात. हे म्हणजे विचारांना एक तयार रचना देण्यासारखं आहे, ज्यामुळे आपण मुद्द्यापासून भरकटत नाही. विन गियांग यांचं 3-2-1 फ्रेमवर्क याचंच एक उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही विषयावर बोलताना एक मुख्य मुद्दा, त्याचे 2 प्रकार आणि त्याबद्दलच्या 3 सोप्या पायऱ्या या रचनेत आपले विचार मांडले तर ते खूप प्रभावी ठरतात. अवघड संकल्पना सोप्या करण्यासाठी उपमांचा वापर करणं हा एक उत्तम मार्ग आहे. आता इथेच बघा ना, चक्रवाढ व्याजाची किचकट व्याख्या सांगण्याऐवजी डोंगरावरून घरंगळणारा बर्फाचा गोळा हे उदाहरण किती सहजपणे लक्षात राहतं. आणि खरं तर या सगळ्या सवयी आणि टेक्निक्सचा अंतिम उद्देश फक्त आपलं बोलणं लोकांपर्यंत पोहोचवणं नाही, तर त्यांच्याशी एक खरं भावनिक नातं तयार करणं हा आहे. आणि शेवटी माया अँजेलो यांचं हे वाक्य आपल्याला संवादाचं खरं सार सांगतं. शब्द विसरले जातात, पण त्या शब्दांमुळे मनात जी भावना निर्माण होते ती कायम आठवणीत राहते.